नारायण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ नारायण महाराज बेट केडगाव यांचे चरित्र हे भाऊसाहेब उर्फ विश्वनाथ गोपाळ खराडकर यांनी मुद्रक श्री त्र्यंबक हरिआवटे यांच्या साहाय्याने पुणे येथील सदाशिवपेठ मधील इंदिरा छापखान्यामध्ये हे तयार केलं. सुधारून वाढवलेली ही आवृत्ती दुसरी होती. शके 1851 मध्ये हे प्रकाशित केलेलं पुस्तक जे आहे त्याची किंमत त्यावेळी 8 आणे होते. भाऊसाहेब उर्फ विश्वनाथ गोपाळ खराडकर यांनी ही द्वितीय आवृत्ती मिती वैशाख वद्य 11 शके 1851 म्हणजे 1929 मध्ये प्रकाशित केले. भाऊसाहेब खराडकर हे महाराजांच्या सानिध्यात साधारणतः 1910-11 पासून होते. विश्वनाथ खराडकर हे भगवद्गीता ज्ञानेश्वरीवर इत्यादीवर भरपूर प्रवचने त्यांनी केली होती. स्वतः शैक्षणिक क्षेत्रात अगदी शिक्षकापासून सुरू केलेलं त्यांनी जे स्थान होतं त्यानंतर ते हळूहळू त्यांच्या हुशारीमुळे अक्कलकोट मध्ये सोलापूरमध्ये त्यांनी शाळा मास्तरापासून सुरुवात केलेलं त्यांचं जे पद होतं हळूहळू शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या हुशारीमुळे त्यांनी नावलौकिक प्राप्त झाला आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व पदे त्यांनी अति कमी वयामध्ये भूषवली. अक्कलकोट सोलापूर येथे असताना दर एकादशीत भाऊसाहेब उर्फ विश्वनाथ गोपाळ खराडकर यांनी दर एकादशी सकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरात गीता पठण सुरू केले. अतिशय भजनाची आवड असणारे हे सद्ग्रस्त काही भाऊसाहेब उर्फ विश्वनाथ खराडकर व त्यांच्या धर्मपत्नी काय रमाबाई विश्वनाथ खराडकर हे सद्गुरू नारायण महाराज हयात असल्यापासून न चुकता मोठमोठी धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होण्यासाठी खास सोलापूरहून बेट केडगाव येथे येत असत. मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत असत. श्री सद्गुरू नारायण महाराजांना स्वतंत्र गुरुगीतून सोलापूर येथे येऊन स्वतःच्या मुलांच्या मुंजीचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला व महाराजांच्याच आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे स्वतःच्या मुलांची नावे श्री दत्तात्रय दिगंबर व नारायण अशी ठेवली. बेटातील 1911 पासून सहवास असल्याने येणाऱ्या भाविकांच्या मनातील जी खंत होती की महाराजांचे चरित्र असावे, काहीतरी लिखाण असावं, ती भरून काढण्यासाठी त्यांनी 1929 ला श्री सद्गुरू नारायण महाराज यांचे चरित्र लिहिले. भाऊसाहेब उर्फ विश्वनाथ गोपाळ खराडकर यांनी बेटामध्ये चाललेले अनेक मोठमोठे समारंभ स्वतः समक्ष डोळ्यांनी बघितले. बेटामध्ये जे सत्यनारायणच्या पूजेचे जे स्थान आहे त्याचा सगळ्या त्यांनी तनमन धनाने त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. 1911 पासून जी बेटाची अविट गोडी त्यांना लागली आहे त्याचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी समाजासाठी तर करून घेतला. बेटामध्ये त्यांनी संपूर्ण त्यांचं महाराज असल्यासारखं त्यांचं तिथं वास्तव्य असायचं. महाराजांचं दत्ताचं स्थान की ज्या ठिकाणी ते परम श्रद्धेने परम आदरेने ते कायमच त्या स्थानाला भेट द्यायचे आणि त्या स्थानाचा उल्लेख त्यांच्या प्रवचनामध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे असं त्याकालीन जे त्यांचे बरोबर वयस्क लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलंय. 1952 मधील डिसेंबर मध्ये भाऊसाहेबांची निधन झाली. त्यावेळेस 7/12/1952 अक्कलकोट येथील प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय वृत्तपत्र दैनिक बांधवमध्ये अक्कलकोट मधील हिराघरातला या सदराखाली भाऊसाहेब उर्फ विश्वनाथ गोपाळ खराडकर यांना श्रद्धांजली वाहिली. भाऊसाहेबांचं म्हणजे आमच्या आजोबांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक ज्यावेळी दुर्मिळ अशा पद्धतीने आमच्या हाती लागलं त्यावेळी त्या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करावं या उद्देशाने आम्ही मागच्याच वर्षी 25/12/2010 रोजी आम्ही बेटामध्ये त्याचा एक प्रकाशनाचा सोहळा ठेवला. या पुस्तकामधून मिळणारं उत्पन्न बेटातील अन्नदानासाठी वापरण्यात यावं अशी आम्ही बेटातील जे ट्रस्टी आहेत सगळे अतिशय चांगले लोक त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यानुसार बेटामध्ये या पुस्तकाच्या पैशाचा विनियोग करण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर बेट केडगाव येथे भेट घ्यावीच. अतिशय रमणीय सर्व काळजी विसरणारं एक शांत असं ठिकाण की ज्या ठिकाणी घरच्या लोकांप्रमाणे बेटातील सर्व कर्मचारी ट्रस्टी
आपली काळजी घेतात. बेटामध्ये आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि बेटामधील कार्यालयामध्ये हे आमच्या आजोबांचं जे पुस्तक आहे श्री सद्गुरुनाथ नारायण महाराज यांचे चरित्र हे आम्ही विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेलं आहे. नामस्मरण करून आनंदात असावे. श्री सद्गुरुनाथ नारायण महाराज की जय.